सर्वांचे स्वागत आहे महाभरती या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी प्रश्नसंच पाहणार आहोत। तर व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। तर चला सुरू करूया व्हिडिओला। आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्या। प्रश्न पहिला, देशातील पहिली संत्रा वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 सावरगाव। प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते। या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अप्सरा। आणि ही कधी स्थापन झाली? ते 1955 ला स्थापन झाली। आणि कोणी केलं असं जर विचारलं तर डॉक्टर होमी भाभा यांनी केली। आणि भारतातील पहिली अणुऊर्जा तारापूर जे की पालघर येथे आहे। प्रश्न तिसरा, मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 चेंबूर। प्रश्न चौथा, अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 आपला महाराष्ट्र। आपल्या महाराष्ट्रामध्ये अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले आपलं महाराष्ट्र राज्य आहे। प्रश्न पाचवा, लेक ऑफ फ्लॉवर्स कोणत्या तलावाला संबोधले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 दाल तलाव। ते कुठे आहे असं विचारलं तर जम्मू काश्मीर। उलर तलाव हे जम्मू काश्मीरलाच आहे। कोयना तलाव सातारामध्ये आहे। आणि चिल्का ओडिसामध्ये आहे। भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर जर म्हटलं तुम्हाला तर चिल्का आहे, लक्षात ठेवा। प्रश्न 6वा, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी। प्रश्न 7वा, कोणत्या युनिव्हर्सिटीने रिज हा शब्द 2023 चा वर्ड्स ऑफ इयर जाहीर केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 ऑक्सफर्ड। आणि रिजची स्पेलिंग आहे RIZZ। प्रश्न 8वा, संड्रा डेओ कोनूर यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती होत्या? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 अमेरिका। प्रश्न 9वा, कोणत्या राज्याच्या NCCने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर 2023-24 चे विजेते पदक पटकावले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 आपला महाराष्ट्र। प्रश्न 10वा, अयोध्येतील राम मंदिरात स्थापन करण्यात आलेली रामची मूर्ती कोणत्या फुलावर विराजमान आहे? सगळ्यांनाच माहीत असेल। या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कमळ। आणि रामच्या मूर्तीचे वजन आहे 200 किलो। आणि इंच जर विचारली तर 51 इंच आहे। प्रश्न 11वा, T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 कोणत्या 2 देशात होणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अमेरिका आणि वेस्ट इंडिज। प्रश्न 12वा, पुढीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 महानदी ही आपल्या महाराष्ट्रामधून वाहत नाही। प्रश्न 13वा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2
24 सप्टेंबर 1873ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। मित्रांनो, तुम्हाला प्रश्न हा उलटा पण विचारू शकतो की सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 कोणी केली असा पण येऊ शकतो, तर लक्षात ठेवा महात्मा ज्योतिबा फुले। प्रश्न 14वा, 2011च्या जनगणनेनुसार डॅश डॅश हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा असलेला जिल्हा आहे। या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग। प्रश्न 15वा, महाराष्ट्राच्या पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 5 आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। ते कोणते ते पण सांगते तुम्हाला। कोकण, नाशिक, पुणे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये येते ते, छत्रपती संभाजीनगर जे की मराठवाड्यामध्ये येते, अमरावती आणि नागपूर असे आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत। कोकणमध्ये 7 जिल्हे येतात, नाशिकमध्ये 5 येतात, पुणेमध्ये पण 5 येतात, छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 येतात, अमरावतीमध्ये 5 येतात आणि नागपूरमध्ये 6 जिल्हे येतात। लक्षात ठेवा। आणि पुणे प्रशासकीय विभागामध्ये किती येतात? 5 येतात। प्रश्न 16वा, डॅश डॅश ही यादव राजघराण्याची राजधानी होती। या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 देवगिरी। प्रश्न 17वा, आर्य महिला समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी 1882 पुणे शहरात केली। या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली। आणि कधी केली असं जर विचारलं तर 1882 आणि कुठे केली विचारलं तर पुणे या शहरामध्ये। ह्या तुम्ही 3-4 गोष्टी लक्षात ठेवू शकता किंवा तुमच्या नोटबुकवर लिहून घेऊ शकता। प्रश्न 18वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात इंद्रायणी मेडिसिटी नावाचे देशातील पहिले वैद्यकीय शहर सुरू होणार आहे? या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 पुणे या शहरामध्ये। प्रश्न 19वा, देशातील पहिली हवामान कृती योजना डॅश डॅश शहरासाठी सुरू करण्यात आली आहे। या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 मुंबई। प्रश्न 20वा, महाराष्ट्रातील कोणते शहर भारतातील ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते? ऑरेंज सिटी म्हणजे संत्रे। या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 नागपूर। प्रश्न 21वा, प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र केसरी डॅश डॅश यांनी प्रकाशित केले। या प्रश्नाची योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी वृत्तपत्र केसरी हे प्रकाशित केलेले आहे। प्रश्न 22वा, पश्चिमेकडील कोणती पर्वतरांगा महाराष्ट्राला नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 सह्याद्री। प्रश्न 23वा, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 अहमदनगर। प्रश्न 24वा, महाराष्ट्रातील बलात्कार आणि